Hello students, good morning to all. In the last lecture of wave optics, we have seen the nature of light. Regarding this nature of light, we have seen Newton's corpuscular theory, Huygens wave theory, dual nature of light, wavefront and wave normal. In this lecture, we will continue the same topic, wave optics, and we are going to see two concepts. One is Huygens principle and the second one is reflection of light. So first we will start with Huygens principle. In order to understand how the wavefronts travel and to find their new position after a certain time, Huygens principle is used. It states that every point on a wavefront acts as a secondary source of light emitting secondary light waves called wavelets in all directions which travel with the speed of light in the medium. The new wavefront can be obtained by taking the envelope of these secondary wavelets traveling in the forward direction. The wavelets traveling in the backward direction is ineffective. I will repeat once again over here. Every point on a wavefront acts as a secondary source of light emitting secondary light waves called wavelets which travel in all directions with the speed of light in the given medium. हे पॉइंट नंबर 1 असेल, म्हणजे वेव्हफ्रंट वरील प्रत्येक पॉइंट हे सेकंडरी सोर्स म्हणून काम करेल आणि त्यांच्यापासून सेकंडरी वेव्स बाहेर येणार, ज्यांना आपण वेव्हलेट्स म्हणूयात. हे वेव्हलेट्स लाईटच्या स्पीडने त्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल करणार आहेत. सेकंड पॉइंट, द न्यू वेव्हफ्रंट कॅन बी ऑब्टेन्ड बाय टेकिंग द एनव्हलप ऑफ दीज सेकंडरी वेव्हलेट्स ट्रॅव्हलिंग इन द फॉरवर्ड डायरेक्शन. हे जे काही सेकंडरी वेव्हलेट्स बाहेर येणार आहेत सेकंडरी सोर्स पासून, त्यांच्यापासून आपल्याला नवीन वेव्हफ्रंट मिळणार आहे आणि हे नवीन वेव्हफ्रंट मिळवत असताना आपल्याला कॉमन पॉइंट्स म्हणजे टँजंट्स कन्सिडर करून ते काढावं लागेल. द वेव्हलेट्स ट्रॅव्हलिंग इन द बॅकवर्ड डायरेक्शन्स आर इनइफेक्टिव्ह. याचा अर्थ पाठीमागे जाणारे जे रेज आहेत, वेव्हलेट्स आहेत, ते इफेक्टिव्ह असणार नाही आहेत. म्हणून आपण कधीही वेव्हफ्रंटचे कन्स्ट्रक्शन वगैरे करत असताना फक्त फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये कन्सिडर करणार आहोत. मग ह्याचा यूज कुठे करायचं आहे, तर ह्याचा यूज करत असताना वेव्हफ्रंटचं नवीन पोझिशन कुठे असेल पाहण्यासाठी आपण ह्या हायजेन्स प्रिन्सिपलचा यूज करणार आहे. गिवन अ वेव्हफ्रंट ॲट टाइम सपोज t is equals to 0, we can determine the shape and position of a wavefront at a later time t is equals to capital T using this principle. ह्या प्रिन्सिपल वरून एखाद्या दिलेल्या वेळेत असलेलं वेव्हफ्रंट पुढच्या वेळेला कुठे असेल, त्याचं पोझिशन, त्याचा आकार कसा असेल हे फाइंड करण्यासाठी ह्या हायजेन्स प्रिन्सिपलचा आपण यूज करणार आहे. मग ह्या प्रिन्सिपलचा यूज करून आज आपल्याला दोन कन्स्ट्रक्शन करायचे आहेत. त्यातलं पहिलं कन्स्ट्रक्शन आहे कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट. कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट स्टडी करत असताना सुरुवातीला आपल्याला एक प्लेन वेव्हफ्रंट पाहिजे. म्हणून कन्सिडर अ प्लेन वेव्हफ्रंट AB corresponding to parallel rays at time t is equals to 0 as shown in figure. आकृतीत दाखवल्याप्रमाणे AB हा एक प्लेन वेव्हफ्रंट आहे. हे प्लेन वेव्हफ्रंट आपल्याला पॅरलल रे पासून मिळालेले आहेत आणि सपोज करा की हे प्लेन वेव्हफ्रंट AB जे आहे ते टाइम t is equals to 0 असतानाचं वेव्हफ्रंट आहे. डायग्राम नीट व्यवस्थित बघा. AB तुम्हाला डायग्राम मध्ये लाईन दिसतो तो म्हणजे प्लेन वेव्हफ्रंट आहे. त्याला सांगितलेलं आहे वेव्हफ्रंट ॲट t is equals to 0
म्हणजे सुरुवातीच्या वेळेला असलेली पोझिशन. अकॉर्डिंग टू हायजीन्स प्रिन्सिपल, each point on this wave front acts as a secondary source of light, sending out secondary wavelets in all possible direction. ह्या AB या वेव्ह फ्रंट वरील प्रत्येक पॉइंट हे सेकंडरी सोर्स म्हणून काम करेल. सेकंडरी सोर्स म्हणून काम करत असताना ते सेकंडरी वेव्हलेट्स सगळ्या दिशेने बाहेर टाकणार आहेत. बट बॅकवर्ड प्रोपगेशन इज नॉट पॉसिबल असं हायजीन्स प्रिन्सिपल मध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आपण इथे ह्या डायग्राम मध्ये एबीच्या लेफ्ट हँड साइडला हेमिस्फिअर काढलेले नाहीये, कारण ते बॅकवर्ड प्रोपगेशन मध्ये असणार आहे. आपण फक्त फॉरवर्ड प्रोपगेशन मधलंच कन्सिडर करणार आहे. But as we know that in case of Huygens principle, the third point states that backward propagation is not possible. Therefore, we have not shown backward propagation in the diagram. The wavelets will be in the form of hemisphere, and at later time t is equals to capital T. T जेव्हा capital T एवढं असेल ठराविक वेळानंतर the radius of the hemisphere will be Vt. डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे बघा, Vt म्हणून ते रेडियस असणार आहे. कारण V म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन द गिव्हन मीडियम, T म्हणजे T वेळासाठी ते वेव्स पुढे पुढे जाणार आहे. मग व्हेलॉसिटी इन टू टाइम म्हणजे डिस्टन्स. मग डिस्टन्स किती गेले असतील ते जर ठरवायचं असेल तर ते आपण रेडियस वरून ठरवणार. म्हणून रेडियस Vt घेऊन हेमिस्फिअर ड्रॉ केलेले आहेत. Radius is nothing but here Vt, where V stands speed of light and T is the time interval in which the wave is propagating. आता हेमिस्फिअर काढून झालेले आहेत वेव्ह फ्रंट AB पासून Vt एवढे रेडियस घेऊन. आता पोझिशन मिळवायचं असेल तर कॉमन टँजंट drawn to these hemispheres will gives us the position of new wave front, which we are going to call it as A dash B dash as shown in figure. म्हणजे पुढचा वेव्ह फ्रंट जर पाहिजे असेल तर तो पुढचा वेव्ह फ्रंट मिळालेल्या सर्व हेमिस्फिअरना एक कॉमन टँजंट काढायचा आहे आणि त्या कॉमन टँजंटला नाव दिलेलं आहे A डॅश B डॅश म्हणून. तो त्याचं दुसरा वेव्ह फ्रंट न्यू वेव्ह फ्रंट असणार आहे. इज इट क्लिअर? कळतंय का बघा? AB हा सुरुवातीचा प्लेन वेव्ह फ्रंट आहे. त्यावेळेला असलेला टाइम T0 घेतलेला आहे. सपोज करा की T वेळानंतर व्हेलॉसिटी जर V असेल तर डिस्टन्स किती गेलेलं असेल तर Vt एवढं डिस्टन्स गेलेलं असणार. म्हणून Vt एवढं डिस्टन्स घेऊन हेमिस्फिअर ड्रॉ केलेले 4-5 व्यवस्थित हेमिस्फिअर दिसत असतील. पाठीमागे दाखवलेलं नाही लेफ्ट हँड साइडला, कारण बॅकवर्ड प्रोपगेशन पॉसिबल नाहीये. म्हणून फक्त फॉरवर्ड प्रोपगेशन दाखवलेलं आहे. त्या फॉरवर्ड प्रोपगेशनचे जे हेमिस्फिअर मिळालेले आहेत त्या सगळ्याला एक कॉमन टँजंट काढलेलं आहे. ते कॉमन टँजंट म्हणजेच नवीन वेव्ह फ्रंट आफ्टर टाइम T असणार आहे. त्याला आपण नाव दिलेलं आहे A डॅश B डॅश. इज इट क्लिअर? कळतंय का? तर मग चला आपण पुढच्या आर्टिकलला जाऊयात. पुढचं असेल अगदी ह्याच्याच सारखं कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेव्ह फ्रंट. मग हे कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेव्ह फ्रंट करत असताना सुद्धा सिमिलर स्टेप्स फॉलो करायचे आहेत जसं आपण प्लेन वेव्ह फ्रंट साठी फॉलो केलेले आहेत. मग हे सिमिलर स्टेप्स फॉलो करत असताना सुरुवातीला आपल्याला एक स्पेरिकल वेव्ह फ्रंट पाहिजे. मग डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे बघा, AB हा एक स्पेरिकल वेव्ह फ्रंट आहे ऍट टाइम T इज इक्वल्स टू 0. आणि हे AB स्पेरिकल वेव्ह फ्रंट हे डायव्हर्जिंग रेज पासून मिळालेले आहेत. सोर्स दाखवलेले आहेत. सोर्स पासून रेज जे निघणार आहेत ते डायव्हर्जिंग आहेत. त्या डायव्हर्जिंग रेज पासून आपल्याला स्पेरिकल वेव्ह फ्रंट AB मिळालेला आहे. टाइम किती असेल? टाइम 0 असेल. वेव्ह फ्रंट ऍट T इज इक्वल्स टू 0. डायग्राम बघा म्हणजे लक्षात येईल. मग हायजीन्सचं प्रिन्सिपल यूज करून व्हेलॉसिटी जर V असेल आणि तो वेव्ह प्रोपगेट होण्यासाठी लागणारा टाइम जर T असेल तर Vt एवढं डिस्टन्स T एवढ्या वेळामध्ये ते कव्हर करणार आहेत. म्हणून Vt रेडियस कन्सिडर करून वेगवेगळे हेमिस्फिअर ड्रॉ करायचे. मिळालेल्या हेमिस्फिअरला एक कॉमन टँजंट करायचा आहे आणि तो कॉमन टँजंट म्हणजे नवीन पोझिशन असणार आहे वेव्ह फ्रंट ऍट टाइम T.
A dash B dash असं त्याला नाव दिलेलं असेल. According to Huygens principle, each point on the wavefront AB acts as a secondary source of light and will emit spherical wavelets in all possible directions. But in figure we are not shown backward propagation because Huygens states in his third point that backward propagation is not possible, that is they are ineffective. The wavelet will be in the form of hemisphere and at a later time t is equals to capital T. The radius will be phi t, where v is nothing but speed of light, and common tangent gives us the position of new wavefront A dash B dash. अशा पद्धतीने आपल्याला स्पेरिकल वेवफ्रंटचं सुद्धा कन्स्ट्रक्शन करता येईल. पण हे आणि प्लेन वेवफ्रंट दोन्हीही सिमिलर आहेत, फक्त वर्डिंग थोडेसे बदलायचे आहेत. ह्या दोघांवर जर क्वेश्चन विचारायचं असेल तर क्वेश्चन 2 मार्कासाठी विचारलं जाईल कन्स्ट्रक्शनवर. एक तर प्लेन वेवफ्रंट कन्स्ट्रक्ट करा म्हणून येईल, नाहीतर स्पेरिकल वेवफ्रंट करा म्हणून येईल. दोन्ही सोपे आहेत, व्यवस्थित केलं की 2 मार्क तुम्हाला सहजासहजी मिळतील. Huygens theory is an empirical theory. There is no reason why the backward traveling waves will not be effective. The theory was accepted because it explained various optical phenomena like reflection, refraction, polarization, interference and diffraction. जरी हायजेन्स थेअरी मध्ये बॅकवर्ड प्रोपगेशन का पॉसिबल नाही हे सांगण्यात आलेलं नसलं तरी राहिलेले ऑप्टिकल फेनॉमेनॉन सगळे म्हणजेच रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन हे सगळे व्यवस्थित एक्सप्लेन करता आलेले आहेत, म्हणून हे थिअरी ऍक्सेप्ट केलेले आहेत. मग ह्याच्या नंतरचा आर्टिकल आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट ॲट अ प्लेन सरफेस. In this article we are going to prove the laws of reflection using light as a wave. मागच्या वर्षी आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट बघितलेलं आहे, पण तिथे आपण रेच्या साह्याने लॉज प्रूव्ह केलेले आहेत. पण आज आपण इथे इन्स्टेड ऑफ रेज वी आर गोइंग टू कन्सिडर ॲज अ वेव्ह ऑर वेवफ्रंट, वेव्ह किंवा वेवफ्रंट कन्सिडर करून प्रूव्ह करणार आहोत. हे डेरिव्हेशन खूप महत्वाचं आहे. या टॉपिकमध्ये विचारलं तर ह्याच्यावर क्वेश्चन 3 to 4 मार्क्ससाठी विचारलं जाईल, त्यामुळे व्यवस्थित स्टडी करा जेणेकरून परीक्षेतले तुमचे 3-4 मार्क्स व्यवस्थित सहजासहजी मिळतील. आता आपण डेरिव्हेशनला स्टार्ट करूया. कन्सिडर अ प्लेन वेवफ्रंट AB perpendicular to the plane of paper incident at angle I with normal to a plane reflecting surface, just call it as mirror, MN, which is also perpendicular to the plane of paper as shown in figure. डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे एक वेवफ्रंट AB कन्सिडर करायचा आहे जो प्लेनला परपेंडिक्युलर असेल, म्हणजे आपल्या ह्या स्क्रीनला तो परपेंडिक्युलर असेल आणि तो इन्सिडेंट करत असताना अँगल ऑफ इन्सिडन्स I घ्यायचा आहे. त्याचबरोबर जे मिरर आपण यूज केलेलं आहे MN, ज्याला आपण रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणणार आहोत, तो सुद्धा ह्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल. डायग्राम मध्ये फक्त एक क्रॉस सेक्शन दाखवलेलं सेटअपचं, पूर्ण डायग्राम नाही आहे. RA and QB shows the direction of incidence. RA आणि QB हे डायरेक्शन दाखवणार आहे कुठून वेवफ्रंट इन्सिडेंट केलेला आहे. कळतंय पहिला पॉइंट. डायग्रामचं एक्सप्लेनेशन आहे. AB हा एक इन्सिडेंट वेवफ्रंट आहे जो I एवढ्या अँगलने इन्सिडेंट केलेला आहे. MN हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. एक्झाम्पल जर घ्यायचं म्हणलं तर मिररचं काम करेल, तो रिफ्लेक्ट करेल. आणि RA आणि QB हे दोन्हीही डायरेक्शन दाखवणार आहेत इन्सिडन्सचे. लेट अस अज्युम दॅट द इन्सिडेंट वेवफ्रंट AB टचेस द रिफ्लेक्टिंग सरफेस at A at time t is equals to 0. The point B will touch the reflecting surface at C after time t is equals to capital T. Between this time interval t is equals to 0 to capital T, different points along the incident wavefront reach the reflecting surface successively
and secondary wavelets will start propagating in the form of hemisphere from both points in succession. याचा अर्थ सुरुवातीला A हा जो पॉइंट आहे तो रिफ्लेक्टिंग सरफेस Mn ला टच करेल आणि त्यानंतर AB वर राहिलेले सर्व पॉइंट्स Mn ला टच होत जातील आणि शेवटी B हा पॉइंट T एवढ्या वेळाने रिफ्लेक्टिंग सरफेसला टच होईल आणि हे Mn ला जेव्हा टच करतील तेव्हा ते सेकंडरी सोर्स म्हणून काम करतील. फॉर रिफ्लेक्शन द हेमिस्फियर टू बी कन्सिडर्ड आर ऑन द सेम साइड ऑफ द मिरर. आता इथे आपण रिफ्लेक्शनचा स्टडी करतो त्यामुळे लाईट दुसऱ्या मीडियममध्ये न जाता त्याच मीडियममध्ये परत येणार आहे म्हणून हेमिस्फियर जे आपण विचार करणार आहे ते त्याच बाजूला असतील. The wavelets emitted by point A will have a radius Vt at time t, where V is velocity of light wave in medium. A पासून निघणारे जी वेव्हलेट्स आहेत आफ्टर रिफ्लेक्शन त्यांचं रेडियस Vt असेल कारण V हा त्या मीडियम मधलं व्हेलॉसिटी ऑफ लाईट असेल आणि t एवढ्या वेळानंतरच आपण वेव्ह बघणार आहोत म्हणून ते रेडियस Vt असेल. रेडियस ऑफ द वेव्हलेट इमिटेड बाय C will be 0 at that time. C हा पॉइंट वरील जे वेव्ह इमिट होणार आहेत त्यांचं रेडियस 0 असेल कारण T एवढ्या वेळानंतर AB हा जो वेव्ह फ्रंट आहे तो सगळ्यात शेवटी C ला टच करेल म्हणजे तिथे रेडियस 0 असेल आणि A वर रेडियस सगळ्यात जास्त म्हणजे Vt असेल. A वरचं रेडियस Vt आणि C वरचं रेडियस 0 असेल. इन बिटवीन A आणि C मध्ये येत असताना असे वाढत असताना रेडियस हळूहळू कमी कमी होत जाईल. द रेडियाय ऑफ द वेव्हलेट्स इमिटेड बाय पॉइंट बिटवीन A and C will gradually decreases from Vt to 0. Vt पासून 0 पर्यंत रेडियस डिक्रीज होत जाईल. कुठून कुठपर्यंत? पॉइंट A पासून पॉइंट C पर्यंत. Envelope of all these wavelets from the reflected wavefront gives us the position of new wavefront. हे जे एनव्हलप मिळणार आहे प्रत्येक रेडियस कमी होत 0 होणार आहे त्या सगळ्याचं कॉमन एनव्हलप घ्यायचं आहे त्याच्यावरून आपल्याला रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट मिळणार आहे. दिस इज शोन बाय EC. रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट जो आहे तो EC ने दाखवलेला आहे. EC हा कॉमन टँजंट असेल सगळ्या रिफ्लेक्ट होणाऱ्या हेमिस्फियर साठीचा. ओरिजिनेटिंग फ्रॉम A and other secondary wavelets emitted by points between A and C. म्हणजे AB हा इन्सिडेंट वेव्हफ्रंट आहे EC हा रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट आहे. हे दोन वेव्हफ्रंट्स आपल्याला मिळतील. आता ह्या डायग्रामचे यूज करून आपल्याला लॉज ऑफ रिफ्लेक्शन प्रूव्ह करायचे आहे. मग लॉज ऑफ रिफ्लेक्शन प्रूव्ह करत असताना थोडंसं मॅथमॅटिक्स इथं आपल्याला वापरून ते प्रूव्ह करता येईल. मग पहिलं आपल्याला सांगता येईल AE इज इक्वल्स टू BC. कारण काय असेल तर लाईट तेवढ्याच वेळामध्ये ट्रॅव्हल केलेलं आहे म्हणजे T एवढ्या वेळासाठीचं वेव्ह कन्सिडर केलेलं. B पासून C पर्यंत जायला लागणारा वेळ T कन्सिडर केला म्हणून T वेळानंतर V जर व्हेलॉसिटी असेल तर Vt एवढा रेडियस येईल म्हणून तो आर काढलेला आहे. म्हणजे AEचं माप आणि BCचं माप ह्या दोघांचं व्हॅल्यू सेम राहील आणि ते म्हणजे Vt असेल. AE हे जे आहे ते डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ रिफ्लेक्टेड वेव्ह दाखवणार आहे आणि AP जो आहे तो नॉर्मल आहे. कुठे तर A या पॉइंटवर Mn ला नॉर्मल असेल. लक्षात येते का बघा AE आणि BCचं माप सेम आहे ते म्हणजे Vt असेल. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन सेम मीडियम अँड इन सेम टाइम. AE काय असेल तर डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ रिफ्लेक्टेड वेव्ह असेल. AP काय असेल तर नॉर्मल आहे Mn ला A या पॉइंटवर आणि डायग्राम अजून आपल्याला सांगता येईल अँगल RAP इज इक्वल्स टू I विच इज इक्वल्स टू BAC. फिगर मध्ये दिसतंय बघा RAP आणि BAC ह्या दोघांचं माप सारखंच आहे. हे दोघांचे माप सारखं दाखवण्यासाठी इथं आपल्याला थोडंसं जॉमेट्री यूज करावं लागेल. डायग्राम मध्ये लक्ष द्या व्यवस्थित.
PAN हा 90 डिग्रीचा आहे. PAN ह्या 90 मध्ये इथं एवढंच अँगल आय दाखवलेलं आहे, म्हणजे BAC आय दाखवलेलं आहे. म्हणजे हा राहिलेला PAB किती मापाचा असेल कोणाला सांगता येईल? PAB इट मस्ट बी 90 मायनस आय असणार आहे. मग हे जर 90 मायनस आय असेल तर आता आपल्याला सांगता येईल की अँगल RAB इज इक्वल्स टू 90. वेव्ह फ्रंट अँड रे दे आर परपेंडिक्युलर, म्हणजे पूर्ण 90 RAB 90 आहे. त्याच्यात PAB हा जर आपल्याला 90 मायनस आय असेल तर राहिलेला अँगल RAP किती असेल तर तो आय असेल. म्हणून RAP इज इक्वल्स टू आय विच इज इक्वल्स टू BAC अँगल ऑफ रिफ्लेक्ट इन्सिडन्स असं आपण म्हटलेलं आहे. ह्याचं काही प्रूव्हची गरज नाही, पण ते समजून घ्यायला पाहिजे. दोन्ही अँगल आय कसे येतात तर दोघांच्या मध्ये जो कॉमन अँगल आहे, कॉमन अँगल PAB, त्याचं मेजरमेंट असेल 90 मायनस आय. आता दोन ट्रायंगल कन्सिडर करूयात. इन ट्रायंगल ABC दिसतंय का बघा नीट? ट्रायंगल ABC इथं आहे बघा, AB अँड C. ह्या ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल CEA मध्ये ह्या दोघांच्या त्रिकोणामध्ये AC जो आहे तो AC काय असेल तर कॉमन साइड आहे, ज्याला आपण हायपोटेन्यूज म्हणू शकतो, कॉमन हायपोटेन्यूज. आणि अँगल ABC जो आहे तो 90 आहे. त्याचबरोबर अँगल CEA सुद्धा 90 आहे. रेडियस अँड टँजंट दे आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. AC is equals to AC common hypotenuse. Angle ABC is equals to angle CEA 90 degree. म्हणून triangle ABC congruent with triangle CEA. हे दोन्ही ट्रायंगल ABC आणि CEA हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुअंट आहेत. राईट अँगल हायपोटेन्यूज साइड टेस्टने आपल्याला ते प्रूव्ह करता येईल. जर ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुअंट असतील तर त्यापासून मिळणारे दोन अँगल, अँगल BAC अँड अँगल ECA इज इक्वल्स टू आय असेल. बघा डायग्राम मध्ये दिसतंय का? अँगल BAC इकडे आहे बघा, BAC ह्या अँगलला ECA हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. करस्पॉन्डिंग अँगल्स असल्यामुळे ते दोघांचे मेजरमेंट आय असेल. पण आपण याच्यात इथे एक आर दाखवलेला आहे, म्हणजे हे जर आय असेल तर मग आपलं प्रूफ सोपं झालं. आता ह्या दोघांना कोणते अँगल म्हणायचे आहेत? करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुअंट ट्रायंगल्स म्हणायचे आहेत. फ्रॉम फिगर अँगल PAE is equals to R, which we call it as angle of reflection. हे जर R असेल तर इथं तयार होणारा अँगल सुद्धा किती असेल? R असेल. मगाशीच सेम कन्सेप्ट यूज करायचा, 90 मायनस R. तर ते जर 90 मायनस R असेल तर इकडे किती असेल? R असेल. म्हणून अँगल PAE is equals to अँगल ECA which is equals to R. हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही अँगल डायग्राम मध्ये दिसतात बघा, R ने दाखवलेले, त्या दोघांचं माप R असेल. मग आता हे दोन्ही यूज केला आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2, तर लक्षात येईल फ्रॉम 1 and 2 I is equals to R, ज्याला आपण लॉ ऑफ रिफ्लेक्शन म्हणणार आहे, which is nothing but the law of reflection. ह्याच्यावरून आपल्याला राहिलेले दुसरे लॉ सुद्धा प्रूव्ह करता येईल. इट इज ऑल्सो क्लिअर फ्रॉम द फिगर दॅट द इन्सिडेंट रे, हा इन्सिडेंट रे RA, द नॉर्मल म्हणजे हा PA अँड द रिफ्लेक्टेड रे म्हणजे हा AE आर इन द सेम प्लेन विच इज द प्लेन ऑफ पेपर. एकाच प्लेन मध्ये आहेत, ते प्लेन ऑफ द पेपर म्हणलेलं आहे. दिस इज द अदर लॉ ऑफ रिफ्लेक्शन. हिअर कम्प्लीट्स दिस Huygens, using Huygens principle we are going to prove laws of reflection. एक्झाम मध्ये जर क्वेश्चन इथपर्यंत विचारले असेल प्रूव्ह द लॉज ऑफ रिफ्लेक्शन, इथं थांबायचं. ह्याच्यावरून आपल्याला एक दोन कन्सेप्ट सांगता येईल. त्याच्यातलं पहिलं आहे की इन्सिडेंट वेव्हफ्रंटचा जो साईज असेल तेवढंच साईज रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंटचा असणार आहे.
म्हणजे इन केस ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट द साईज रिमेन्स सेम. बघा काय दिलेलं इथं, लेट अस अज्युम द रे आर ए अँड क्यू सी बी द कमिंग फ्रॉम द एक्स्ट्रीमिटीज ऑफ ऑब्जेक्ट ए बी. ए बी हा एक ऑब्जेक्ट आहे. ह्या ऑब्जेक्टच्या दोन टोकाला दोन रेज आर ए आणि क्यू बी आपण कन्सिडर केला. ए बी इज द साईज ऑफ ऑब्जेक्ट. ह्याला आपण साईज ऑफ ऑब्जेक्ट म्हटलं ए बी ला. तर मगाशी आपण प्रूव्ह केलेल्या दोन ट्रायंगल नुसार ए बी ला करस्पॉन्डिंग ईसी मिळणार आहे. The distance between the corresponding reflected rays AE and CF will be same as AB as can be seen from the congruent triangles ABC and CEA. त्या ट्रायंगल्स वरून हे दोन्ही करस्पॉन्डिंग साइड होतील आणि त्या दोघांचं माप सुद्धा आपल्याला सारखंच मिळेल. AB आणि हा EC सेम राहील. म्हणून the size of object in reflected image will be same as the actual size of object. कळतंय का बघा? रिफ्लेक्शन मध्ये इन्सिडेंट वेव्हफ्रंटचं साईज आणि रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंटचं साईज सेम राहील किंवा ऑब्जेक्टचं साईज इन्सिडेंट आणि रिफ्लेक्टेड ऑब्जेक्टचं साईज सेम राहील. अजून काय होणार आहे रिफ्लेक्शन मध्ये, तर आपण जेव्हा आरशासमोर उभं राहतो, मिररच्या समोर उभं राहतो, तेव्हा लॅटरल इन्व्हर्जन होणार आहे. आपलं राईट हँड जो असेल तो लेफ्ट हँड जाणवणार आहे, लेफ्ट हँड जो असेल तो राईट जाणवणार आहे. मग हे सुद्धा इथं आपल्याला दाखवता येईल. Let us assume A and B be the right and left side of the object. AB जो ऑब्जेक्ट आहे त्याचं A आणि B हे दोन्ही हे राईट आणि लेफ्ट साइड आहेत असं आपण जर विचार केलं, अँड ॲज इट लुक्स इन टू द मिरर, आरशात बघितल्यानंतर काय लक्षात येईल आफ्टर रिफ्लेक्शन, तर द राईट साइड ॲट A इज सीन ॲट E. A रिफ्लेक्ट होऊन कुठं जाणार आहे तर E वर जाणार आहे आणि B कुठं असणार आहे तर C वर असणार आहे. and the left side B is seen at C, म्हणजे तो टच होईल आरशाला. A जो टच होता तो इथं वर गेल्यासारखं वाटेल. म्हणजेच as the right side has become now left side and vice versa, the image comes out of the mirror. This is called lateral inversion. म्हणजे A हा E वर शिफ्ट होईल, B हा C वर शिफ्ट होईल. ह्यालाच म्हणायचं right becomes left whereas left becomes right. This is known as lateral inversion. Today we will stop over here. आज आपण इथे थांबूयात. जर तुम्हाला ह्या दोन आर्टिकल मध्ये काही अडचण असतील, डाऊट्स असतील, तर तुम्ही वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मला विचारू शकता किंवा खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून विचारू शकता. मी त्याचं शक्य तेवढ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. लेक्चर आवडलं असेल तर शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये ते फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा हे चॅनल. थँक्यू.